प्रश्न बघायला जेवढा अवघड आपल्या ट्रिकने तो तेवढा सोपा होणार ही माझी गॅरंटी. प्रश्न बघा, 5x - 3y बरोबर 11 आणि x भागिले x + y 4/7 दिले तर तुम्हाला याची किंमत विचारली आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना, बघा नाही ते इथे फक्त x दिसतोय एकटा आणि ते x ची किंमत बघा नाही ते बरोबर पुढे 4 दिसते. म्हणजे मी x ला जर 4 म्हटलं, इथे मी जर 4 ठेवलं तर 4 अधिक किती बरोबर 7 दिसतंय तुम्हाला. तर 4 मध्ये 3 मिळवले तर ते 7 येतात. बघा ना, 4 आणि 3 बरोबर 7. आता आपण हे व्हॅलिडेट करू या इक्वेशन मध्ये. x ची किंमत 4, y ची किंमत 3 ठेवा. x ची किंमत जर मी 4 ठेवली, 5 चोक किती येतात 20 वजा y ची किंमत किती ठेवायची 3, 3 त्रिक किती येणार 9. मला सांगा 20 - 9 किती येतात 11 आहे बघा बरोबर. म्हणजे x ची किंमत 4 आली आणि y ची किंमत 3 आली. आता त्याच पद्धतीने मला जर इथे सोडवायचं असेल तर काय करणार मी, सगळ्यात आधी 2 गुणिले x, 2 गुणिले x च्या जागी ठेवणार मी 4 वजा y किती आहे, y आहे 3. मला सांगा काय उत्तर येईल, 4 दुने 8 वजा 3, 8 वजा 3 उत्तर किती येणार 5, जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1. बघा ना किती सिंपल आहे. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर उत्तर असतं पण आपल्याला काढता येत नसल्यामुळे आपण असे प्रश्न सोडून देतो एक्झाम्समध्ये. तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि कीप स्टडींग स्मार्टली. थँक्यू सो मच.